ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. 20 ऑक्टोबर 2025 सोमवारी नरक चतुर्दशी आहे. तर ही नरक चतुर्दशी आपण का साजरी करतो, याचे महत्व काय व याची कथा काय ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर नरक चतुर्दशी ही दिवाळीची पहिली अंघोळ म्हणजे दिवाळीची पहिली पहाट होय. या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते. तेल उटणे लावून पाण्यात गंगाजल टाकून कडुलिंबाचे पाने टाकून पाण्यात अंघोळ केले जाते व अंघोळ केल्यानंतर कालीट फोडले जाते. हे कालीट म्हणजे नरकासूर समजून आपण त्याचा वध करत आहोत अशा प्रकारे हे कालीट फोडले जाते व ते बाहेर अंगणामध्ये टाकले जाते. तर हा नरकासूर म्हणजेच माता पृथ्वी व भगवान विष्णू म्हणजेच भगवान विष्णूंचा वराह अवतारातील पुत्र होय, म्हणजेच नरकासूर. या नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्ण आणि माता कामाख्याने केला. या दिवशी पहाटे लवकर उठण्याला महत्व आहे, कारण या दिवशी पहाटे लवकर उठावे. जर नाही उठले तर आपण नरकात जाऊ असे मानले जाते व पहाटे लवकर उठून स्नान करून दिवे लावले जातात, फराळ खाल्ला जातो. नरकासूर व भगवान विष्णू आणि माता पृथ्वी यांचा पुत्र आहे. अशी आख्यायिका आहे की वराह अवतारात जेव्हा भगवान विष्णूंनी माता पृथ्वीची रक्षा केली, तेव्हा त्यांनी माता पृथ्वीला पत्नी म्हणून स्वीकारले. त्यानंतर माता पृथ्वीला भौमासूर नावाचा पुत्र झाला. तेव्हा भगवान विष्णूंनी माता पृथ्वीला सांगितले की या मुलाने जर वाईट कृत्य केले तर मी याचा वध करेन. त्यानंतर भौमासूर हळूहळू मोठा झाला. त्याला राज्य करण्यासाठी भगवान विष्णूंनी आसाम मधील प्रागज्योतिषपूर हे नगर दिले. त्या नगरात नीलांचल पर्वतावर माता कामाख्याचे सिद्ध शक्तीपीठ आहे. भगवान विष्णूंनी नरकासुराला सांगितले की तू नेहमी देवी कामाख्याची आराधना कर, तुझे कल्याण होईल. परंतु भौमासुराने बाणासूर नावाच्या राक्षसाशी मैत्री केली आणि हळूहळू भौमासुराचे विचार परिवर्तन झाले. ज्या देवीची आराधना व उपासना त्यांनी सांगितली होती त्या देवीलाच आपलेसे करण्याचा विचार त्याने सुरू केला व त्याने घोर तपश्चर्या करून भगवान शंकराकडून वरदान मागून घेतले की जो कोणी पुरुष किंवा स्त्री, सूर किंवा असुर असे कोणतीही व्यक्ती त्याला मारू शकत नाही. तो अपराजय झाला. त्याची मुले देखील अपराजय असावी. 16,000 पत्नी त्याला असावी असा त्याने वर मागितला. त्याचबरोबर त्याच्या नगरात त्याच्या इच्छेशिवाय कोणीही येऊ नये. त्याने जर कोणाला बोलावले तरच तो त्या नगरात येऊ शकतो. असा वर नरकासुराने भगवान शंकरांकडे मागितला. या वरदानामुळे आणि तो शंकरांनी दिला देखील. या वरदानामुळे नरकासूर म्हणजेच भौमासूर अधिक शक्तिशाली झाला. त्याने तंत्रशक्तीने माता लक्ष्मीला बंदी केले. त्यानंतर 16,000 स्त्रियांना देखील बंदी केली. स्त्रीला त्रास देणे हे कृत्य नरकाप्रमाणे आहे. त्यामुळे भौमासुराला नरकासूर म्हटले जाऊ लागले. नरकासुराने माता कामाख्याला देखील आपलेसे करण्यासाठी तिच्याकडे जाऊ लागला. तेव्हा मातेने त्याला एक अट सांगितली की त्याचे नगर व मातेचे मंदिर यामध्ये एका रात्रीत जर त्याने पायवाट बांधली तरच माता त्यांच्याशी लग्न करेल. असे सांगितल्यावर नरकासुराने ही वाट बांधायला सुरुवात केली. पहाट व्हायला लागली तर मातेला कळलं की आता नरकासूर विजयी होऊ शकतो. तेव्हा 4 वाजताच देवीने कोंबड्याला बाग द्यायला सांगितली व कोंबडा आरवला. नरकासुराला वाटले पहाट झाली, सूर्योदय झाला, म्हणून त्याने ती वाट बांधायचे थांबवले. त्याला वाटले आता आपण हरलो. पहाट झाली नव्हती. पहाट थोड्या वेळाने झाली. त्यामुळे तो क्रोधाने माता कामाख्या बरोबर युद्ध करायला निघाला. माता कामाख्याचे रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण व माता सत्यभामा देखील प्रागज्योतिषपूर मध्ये आले व चतुर्दशीच्या दिवशी पहाटे भगवान श्रीकृष्ण आणि माता कामाख्या यांनी नरकासुराचा वध केला. म्हणून या दिवशी पहाटे लवकर उठण्याची प्रथा आहे. नरकासुराने माता कामाख्याकडे वर मागितला
की त्याचे नाव लोकांनी सन्मानाने घ्यावे व त्याला लोकांनी नेहमी आठवणीत ठेवावे. म्हणून मातेने नरकासुराला वर दिला की या नरक चतुर्दशी दिवशी तुझा वध झाला, म्हणून या दिवशी सर्व लोक पहाटे उठून स्नान करतील आणि जर असे कोणी केले नाही तर ते नरकात जातील. नरकासुराच्या वधानंतर ज्या 16,000 स्त्रियांना नरकासुराने बंदिवासात टाकले होते, त्या स्त्रियांबरोबर भगवान श्रीकृष्णांनी विवाह केला व माता लक्ष्मीला देखील बंधनमुक्त केले. माता लक्ष्मी या दिवशी पृथ्वीवर परत यावी यासाठी माता पार्वतीने सर्व अंधार घालविण्यासाठी दिव्यांची रोषणाई केली व माता महालक्ष्मीची पूजा केली. त्यामुळे पृथ्वीवर सर्व वैभव ऐश्वर्य पुन्हा परत आले व माता महालक्ष्मीने असा वर दिला की या नरक चतुर्दशीच्या रात्री जे कोणी माता लक्ष्मीचे विधिवत असे पूजन करतील त्यांच्यावर माता महालक्ष्मीची कृपा सदैव राहील, कशाचीच त्यांना कमी पडणार नाही. अशा प्रकारे नरकासुराचा वध का केला आणि नरकासुर कोण होता आणि माता महालक्ष्मीची या दिवशी पूजा का केली जाते हे आज आपण ऐकले. तर ही आजची झालेली साधना मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम नमः शिवाय.